तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता-बहिणींचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी मी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. तर ती सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर सर्व लाडक्या माता-बहिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. सर्व लाडक्या माता-बहिणींनी व्हिडिओवर नवीन असाल तर पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण मी सर्व लाडक्या माता-बहिणींसाठीच व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. तर चला आपण लाडक्या माता बहीण योजनेबद्दल काय महत्त्वाची माहिती आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम लाडकी माता बहीण योजनेबद्दल जो 8वा हप्ता जो फेब्रुवारी महिन्यातला मिळणार होता तर तो कधी मिळणार आहे तर ती डेट फिक्स झालेली आहे. तर तो 8वा हप्ता जो तुम्हाला भेटला नाही तर तो आज 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तो फक्त 8वाच हप्ता मिळणार आहे का? तर नाही, तर तो फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर ते किती पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत? तर ते 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर ते फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे 1500 म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो 1500 फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे दोन्ही महिन्याचे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ते 4 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे आजच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. पण ते किती वाजता जमा होणार आहेत ती पण आपण माहिती घेऊन आले आहे. तर ते दुपारी 3 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मेसेजद्वारा कळवण्यात येणार आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे कुल दुपारी 3 वाजता तुम्हाला कळवण्यात येणार आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर या पुढची आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला आपण महत्त्वाची माहिती पाहू. तर लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आतापर्यंत लाडक्या माता बहिणींच्या खात्यात 7 हप्ते पाठवलेले आहेत. हो, तर जी लाडकी बहीण योजना आहे, जी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर ती जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे. तर ती जुलै 2024 पासून सुरू झाली असून त्या लाडकी बहीण योजनेचे टोटल 7 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या लाडक्या माता बहिणी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात 7 हप्ते जमा केलेले आहेत. तर ज्या लाडक्या माता बहिणी या योजनेचा लाभ घेत नाहीत तर त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. पण ज्या लाडक्या माता बहिणीच्या ज्या लाडक्या माता बहिणी म्हणजे या योजनेचा लाभ घेत आहेत, या योजनेचे पात्र आहेत, तर त्या लाडक्या माता बहिणींच्या खात्यात 7 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत. तर सर्व लाडक्या माता बहिणी आता 7 हप्ते तर व्यवस्थितपणे जमा झालेले आहेत. पण आता फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो जरा उशीर झाल्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी जे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर त्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण फेब्रुवारी महिना संपून गेलेला असूनही फेब्रुवारी महिन्याचा अजून एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी 8व्या हप्त्याची खूप वाट पाहत आहेत. तर ती पण आपण महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहेत. तर ती पण आपण चला आपण ती कशामुळे तुम्हाला 8वा हप्ता अजून मिळालेला नाही त्याबाबतही आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर चला आपण पाहू. तर कशामुळे तुम्हाला ते 8व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तो हप्ता कधी मिळणार? तर सर्व लाडक्या माता बहिणी वाट पाहत आहेत की 8वा हप्ता कधी मिळणार आहे. तर तो कशामुळे मिळालेला नाही आणि कधी मिळणार आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर सर्व लाडक्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता लवकरच जमा होणार होता. पण काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा झालेला नाही. तर हो, तर सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तर तो लवकरच जमा होणार होता. पण काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये तो पाठवला गेलेला नाही. तर लवकरच तो पण जमा झालेला आहे. म्हणजे आजच तुमच्या बँक खात्यामध्ये 3 वाजता जमा होणार आहे. याची तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत. याची सर्व लाडक्या माता बहिणींना आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. पण हे 8वा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला मिळाला नाही. नाहीतर तुम्हाला तो हप्ता लवकरच मिळणार होता. तर चला आपण या पुढची माहिती पाहू.
तर आपण काय महत्त्वाची माहिती आली तर ते चला आपण तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर सर्व लाडक्या माता-बहिणींच्या म्हणजे सर्व लाडक्या माता-बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारीचे आणि मार्चचे 3,000 जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे हो तर ही सर्वात मोठी माहिती आहे सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी, की आज 4 मार्च म्हणजे आज 4 मार्च आहे. तर आज 4 मार्च रोजी कुल दुपारी 3 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे कुल दुपारी 3 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये ₹3,000 जमा होणार आहेत. तर ते ₹3,000 कशाचे आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मी तुम्हाला डबल सांगतो तर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे टोटल 3,000 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. कुल किती वाजता? तर कुल 3 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी ही खूप खूप मोठी खुशखबर आहे. तर ती सर्व लाडक्या माता-बहिणींना जर आज दुपारी 3 वाजता जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण आता सरकारतर्फे काही कोणत्या नवीन 12 जिल्ह्यापासून सुरू करणार आहे सरकार. तर त्या 12 जिल्ह्यातल्या लाडक्या माता-बहिणींना सर्वप्रथम पैसे मिळणार आहेत. तर त्या कदाचित तुमचे त्या 12 जिल्ह्यात नाव नसेल, तर तुम्हाला कदाचित 3 वाजता मिळणार नाही. तर तुम्हाला 5 किंवा 6 तारखेला म्हणजे 5 किंवा 6 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे मिळून जाणार आहेत. कारण सरकार सर्व लाडक्या माता-बहिणींना एकदाच पैसे पाठवत नाही, तर सरकार पहिल्यांदा काय 12 किंवा 15 जिल्ह्यातल्या लाडक्या माता-बहिणींना सर्वप्रथम पैसे पाठवतो. मग सर्व लाडक्या माता-बहिणींना 1-2 दिवसांनंतर हे लाडकी बहीण योजनेचे जे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे आहेत, तर ते त्यांना 2-3 दिवसानंतरही मिळू शकतात. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तर तुम्हाला माहिती करायचं असेल, की कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवणार आहेत, तर आपण तो व्हिडिओ पण लवकरच घेऊन येणार आहोत. त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी आपण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो. तर सर्व लाडक्या माता-बहिणींनी आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तर सर्व लाडक्या माता-बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व लाडक्या माता-बहिणींचे मनापासून धन्यवाद.